हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू MPSC पॉईंट. मित्रांनो, MPSC ग्रुप सी प्रिलिम्स 2026 ही जी परीक्षा आहे ती ऑनलाईन स्वरूपामध्ये होणार होती, पण आयोगाने ती सध्या ऑफलाईन केलेली आहे. ऑफलाईन केल्यामुळे ज्यांनी ऑलरेडी फॉर्म भरले बघा, त्यांना सेंटर निवडण्याचा ऑप्शन आला नव्हता. तर त्यांनी आता फॉर्म कसा भरायचा किंवा सेंटर कसं चूज करायचं हे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. बघा, नवीन एक्झामच्या डेट ज्या आहेत त्या 25 ऑक्टोबरला प्रिलिम्स होणार आहे आणि 27 डिसेंबरला मेन्स होणार आहे. ओके, फॉर्म भरण्याची अंतिम मुदत वाढलेली आहे. 31 जुलैपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात. मग आता ज्यांनी ऑलरेडी फॉर्म भरलेले आहेत तर त्यांना सेंटर सिलेक्शनचा एक नवीन ऑप्शन आयोगाने उपलब्ध करून दिलेला आहे. तो कुठे असतो यासंबंधी आपण इन डिटेल माहिती बघणार आहोत. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, ज्यांचा फॉर्म भरायचा बाकी होता त्यांना तर आता फॉर्म भरताना अप्लाय केल्यावरच तिथे सेंटर टाकण्यासाठीचा ऑप्शन येतो. पण ज्यांनी ऑलरेडी फॉर्म भरलेला आहे, ज्यांची फी देखील पे करून झालेली आहे, तर त्यांना पुन्हा फी पे करण्याची गरज नाही. त्यांच्यासाठी आयोगाने सेपरेट एक सिलेक्ट सेंटर किंवा सिलेक्ट एक्झाम सेंटर नावाचा ऑप्शन दिलेला आहे. त्यावर जाऊन तुम्ही तुमचं एक्झाम सेंटर निवडू शकतात प्रिलिमसाठीचं. तर ते कसं निवडायचं बघा. पहिल्यांदा आयोगाच्या वेबसाईटवरती यायचं आहे mpsconline.gov.in/candidate/login. इथे आल्यानंतर तुम्हाला इथे ईमेल ID किंवा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे. तर लॉग इन केल्यानंतर इथे कॅप्चा कोड तुम्हाला टाकावा लागतो, तो ॲज इट इज टाकायचा आहे. कॅप्चा कोड टाकून झाल्यानंतर प्रोसीड या बटनवर क्लिक करायचं आणि बघा तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये लॉग इन व्हाल. आता इथे माय अकाउंट या सेक्शनमध्ये तुम्हाला जावं लागेल. माय अकाउंट या सेक्शनमध्ये गेल्यानंतर तुम्ही भरलेले फॉर्म जे आहे ते तुम्हाला इथे खाली दिसतात. तर सर्वात एंडला जायचं आहे जिथे तुम्ही तो फॉर्म भरलेला आहे. बघा, सर्वात एंडला गेल्यानंतर इथे तुम्हाला दिसेल ग्रुप सी सर्व्हिसेस कंबाईन प्रिलिम 2026 आणि फीज पेड तुम्ही केली असेल तर पेड दिसणार आहे. तर इथे बघा, सेंटर सिलेक्शनसाठी व्ह्यू या बटनावर क्लिक करायचं. व्ह्यू या बटनावर क्लिक केल्यानंतर बघा इथे रिसेंट नोटिफिकेशन उजव्या बाजूला राईट साईडमध्ये हे सेंटर सिलेक्शनचा एक नवीन ऑप्शन आलेला आहे. तर तो ऑप्शन जो आहे त्याच्यासमोर जे ॲड बटन आहे त्यावर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर बघा इथे सिलेक्ट एक्झाम सेंटर ऑफ युअर चॉईस तुम्हाला इथं म्हणतं आणि तुम्हाला तिथे एक्झाम सेंटर सिलेक्ट करायचं आहे. सो तिथे जे काही सेंटर तुम्हाला पाहिजे असेल तर ते तुम्ही निवडायचं आणि सेव्ह या बटनावर क्लिक करायचं. बघा इथं सक्सेसफुली चेंज एक्झाम सेंटरचा ऑप्शन किंवा एक टिक आलेली आहे, त्यामुळे तुमचं एक्झाम सेंटर सक्सेसफुली चेंज झालेलं आहे. अशा प्रकारे इझिली तुम्ही ते सेंटर सिलेक्ट करू शकता. आणि बघा, जेव्हा तुम्ही व्ह्यू या बटनावर क्लिक करता तेव्हा तुम्हाला इथे एक्झाम सेंटर तुमचं सिलेक्ट झालेलं आहे किंवा नाही ते व्यवस्थित बघून घ्यायचं आहे. म्हणजे तेव्हा कन्फर्म होईल की तुम्ही तेच सेंटर सिलेक्ट केलेलं आहे जे तुम्ही तिथं टाकलं. ओके, सो अशा प्रकारे तुम्ही हे सेंटर सिलेक्ट करू शकतात. नव्याने जे फॉर्म भरणार असतील त्यांना पूर्वीप्रमाणेच तिथे ऑप्शन येणार आहे आणि ज्यांनी ऑलरेडी भरलेला आहे त्यांनी या प्रकारे करायचं आहे. आय होप दिस व्हिडिओ विल बी हेल्पफुल. सो आजच्या व्हिडिओसाठी एवढेच. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.